कधीकधी नाही का, मोठमोठ्या गुंतागुंतीच्या गोष्टींची उत्तरं एकदम साध्या सरळ तर्कात दडलेली असतात. आजची गोष्ट अशाच एका मुलाबद्दल आहे, राहुलबद्दल. त्याची एक छोटीशी मोहीम आपल्या श्रद्धेबद्दलच्या कल्पनांना एका निरागस पण काय म्हणू, अगदी धारदार तर्काने आव्हान देते. चला ऐकूया तर मग त्याची ही गोष्ट. आणि या कथेची सुरुवातच होते एका अशा प्रश्नाने जो आपल्याला विचार करायला लावेल. राहुल विचारतो, पंडितजी, काय आजोबांसाठी फूड डिलिव्हरी सर्व्हिस आहेत? बघा, किती साधा पण थेट प्रश्न आहे हा. आजच्या जगाचं प्रतिबिंबच जणू. आणि हाच प्रश्न आपल्याला थेट कथेच्या गाभ्याशी घेऊन जातो. एका लहान मुलाचा हा तर्कशुद्ध दृष्टिकोन एका मोठ्या, गंभीर संवादाची सुरुवात करतो. तर गोष्ट सुरू होते एका खास मिशनपासून. राहुलच्या आईने ना त्याला एका महत्वाच्या दरवर्षी करायच्या कामावर पाठवलंय. पण थांबा, मोहीम सुरू करण्याआधी आपल्या राहुलला हे सगळं का करायचंय, कशासाठी करायचंय, हे सगळं नीट समजून घ्यायचंय. आणि इथूनच त्याच्या प्रश्नांची एक भली मोठी मालिका सुरू होते. मग आई त्याला समजावते की आज ना त्याच्या आजोबांची बरसी आहे, म्हणजे पुण्यतिथी. आपल्याकडे कसं परंपरेनुसार या दिवशी मृत व्यक्तीच्या आत्म्याला पोषण मिळावं म्हणून एका पंडिताला जेवण देतात. म्हणजे बघा, एक प्रकारे हे जेवण स्वर्गात आपल्या माणसांपर्यंत पोचवण्याचा एक मार्गच आहे. पण आपला राहुल, तो तर आजच्या जगातला मुलगा, त्याच्या डोक्यात लगेच प्रश्न. आई, आजोबा स्वर्गातून ऑनलाईन ऑर्डर का नाही करत? किंवा त्यांना हवं ते आपण कुरिअरने का नाही पाठवू शकत? त्याचे हे एकदम साधे सरळ प्रश्न परंपरेच्या जुन्या कल्पनांना थेट आव्हान देतात, नाही का? त्याचा पुढचा प्रश्न तर अजूनच भारी. तो म्हणतो, आजोबांना तर बटर चिकन आवडायचं, मग आपण ही आलूपुरी का पाठवतोय? आता यावर आई काय उत्तर देणार? मग ती त्याला एक जादूची युक्ती सांगते. ती म्हणते, अरे, इथे पंडितजी आलूपुरी खातील ना, की तिकडे स्वर्गात आजोबांना त्याचं रूपांतर होऊन बटर चिकन मिळेल. वा, ही आयडिया मात्र राहुलला भारीच आवडते. बरं, जेवणासोबत आई त्याच्या हातात 101 रुपये ठेवते दक्षिणा म्हणून, म्हणजे कसं, आदराने दिलेलं दान. पण राहुलचे प्रश्न काही थांबत नाहीत. तो लगेच विचारतो, पंडितजींना जेवणाचे पैसे मिळतात, मग मला का नाही मिळत? आता आई कशीबशी त्याच्या या प्रश्नांची उत्तरं देते आणि त्याला एकदाचं त्या मोहिमेवर पाठवते. चला तर मग, हातात जेवणाचा डबा घेऊन राहुल निघाला आपल्या मोठ्या मिशनवर. त्याचं ध्येय एकदम स्पष्ट होतं. मंदिरात जायचं आणि पंडितजींना जेवण पोचवायचं. पण कथेत एक ट्विस्ट येतो. अगदी सुरुवातीलाच त्याच्या प्लॅनला एक मोठा धक्का बसतो. तो मंदिरात पोहोचतो आणि बघतो तर काय, मंदिराला चक्क कुलूप. तिथे कोणीच नाही. अरे देवा, आता काय करायचं? राहुलची मोहीम धोक्यात आली. आजोबांपर्यंत जेवण पोहोचवण्याचं त्याचं एवढं महत्वाचं काम आता अपूर्णच राहणार की काय? तेवढ्यात एक भुकीला माणूस त्याच्याकडे येतो, जेवण मागतो. पण आपल्या राहुलचं लक्ष पूर्णपणे मिशनवर आहे. तो त्या माणसालाच एक भारी सल्ला देतो. म्हणतो, तुम्हीच पंडित का नाही बनत? म्हणजे तुम्हाला जेवण पण मिळेल आणि पैसे पण मिळतील. बघा, त्याचा हा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲटिट्यूड. आणि हाच संवाद त्याला एका नव्या दिशेने घेऊन जातो. तिथून मग फिरत फिरत आपला राहुल एका वेगळ्याच प्रार्थनास्थळाजवळ पोचतो, एका मशिदीत. ती जागा त्याला जरा अनोळखी वाटते. पण तिथे त्याला एक शांत, तेजस्वी व्यक्ती दिसते. आणि राहुलच्या मनात येतं की हेच असणार ह्या मशिदीचे पंडित, जे आपलं काम नक्की करतील. पण राहुल ज्यांना पंडित समजतोय ते खरं तर मौलवी आहेत. म्हणजे बघा, फरक अगदी सोपा आहे. जसं मंदिरात देवाचे पुजारी असतात, म्हणजे पंडित, तसंच मशिदीत अल्लाची प्रार्थना करणारे असतात, मौलवी. काम तसं पाहिलं तर सारखंच, फक्त नावं आणि जागा वेगळे. ते मौलवी खूप प्रेमाने राहुलला समजावतात की बाळा, तू चुकीच्या ठिकाणी आला आहेस. ते सांगतात की धर्माचे ना काही नियम असतात आणि त्या नियमांनुसार जे काम एक पंडित करू शकतो ते मौलवी नाही करू शकत. आणि इथूनच या कथेतील खरा वैचारिक संघर्ष सुरू होतो. आणि आता आपण येतो या कथेच्या सर्वात विलक्षण भागाकडे, जिथे एका लहान मुलाचा साधा सरळ तर्क मोठ्या माणसांनी उभ्या केलेल्या त्या विभागणीच्या भिंतींना सुरुंग लावतो. मौलवी त्याला अजून सोपं करून सांगतात. ते एक उदाहरण देतात. ते म्हणतात, बघ, जसं आपल्याला शंकराची पूजा करायची असेल तर आपण शिवाच्या मंदिरात जातो, हनुमान मंदिरात नाही ना जात. अगदी तसंच देव आणि अल्लाह यांची प्रार्थना करायची ठिकाणं सुद्धा ठरलेली आहेत. पण
यावर राहुल जे उत्तर देतो ना ते ऐकण्यासारखं आहे. त्याच्या निरागस तर्काचं एक अफाट उदाहरण. तो म्हणतो, माझं नाव राहुल आहे. माझी आई मला टिकू म्हणते, बाबा मला रॉकी म्हणतात. पण मी तर एकच राहुल आहे ना. काय तर्क आहे बघा. त्याचा मुद्दा एकदम स्पष्ट आहे. नावं कितीही असोत, मूळ माणूस तर एकच असतो. आणि मग येतो तो कथेला कलाटणी देणारा प्रश्न. कारण मौलवींनीच त्याला आधी सांगितलेलं असतं की अल्लाह तर सगळीकडे असतो, जगात, रस्त्यावर, मंदिरात सुद्धा. त्यावर राहुल विचारतो, जर अल्लाह मंदिरात असू शकतो तर मग देव मशिदीत का नाही असू शकत? आणि या प्रश्नावर त्या विद्वान मौलवींकडे काहीच उत्तर नसतं. ते अक्षरशः निःशब्द होतात. राहुलच्या या शब्दांचा, त्याच्या त्या तर्कातल्या निरागसपणाचा मौलवींवर इतका खोल परिणाम होतो की त्यांच्या मनात काहीतरी बदलतं. आणि मग ही कथा एका खूप खूप सुंदर क्षणाकडे वळते. काही क्षण सगळीकडे शांतता. मौलवी राहुलकडे फक्त बघत राहतात. त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रेमळ सूचक हास्य येतं आणि ते शांतपणे त्यांच्या डब्यातून एक लाडू उचलून खातात. हाच तो क्षण असतो जिथे एका मुलाचा निरागस तर्क आणि प्रेम माणसाने बनवलेल्या सगळ्या नियमांवर मात करतं. जेवण झाल्यावर राहुल त्यांना दक्षिणा देतो, पण मौलवी ती घेत नाहीत. ते खूप नम्रपणे सांगतात, हे पैसे मला नकोत. वाटेत परत जाताना जो कोणी गरजू दिसेल ना त्याला दे. या एका वाक्याने त्यांनी त्या परंपरेला एका विधीतून बाहेर काढून खऱ्या मानवतेशी जोडलं. चला, राहुल आता घरी परत येतोय. त्याचं मिशन तर पूर्ण झालंय, पण या प्रवासात त्याला जे काही मिळालंय ते त्यापेक्षा खूप मोठं आहे. त्याचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेलाय. आणि हे फक्त त्याच्या एका वाक्यातून आपल्याला कळणार आहे. राहुल घरी पोहोचतो. आई त्याला अगदी सहज नेहमीचा प्रश्न विचारते, काय म्हणाले पंडितजी? तिला एका साध्या पारंपरिक उत्तराची अपेक्षा आहे. पण राहुल जे उत्तर देतो ते तिची आणि आपली सुद्धा समज बदलून टाकेल. आईच्या प्रश्नावर पंडितजींनी काय म्हटलं? राहुल कोणताही श्लोक किंवा आशीर्वाद म्हणत नाही. तो फक्त शांतपणे म्हणतो, बिस्मिल्लाह हिर्रहमान निर्रहीम. हे एकच वाक्य सगळं काही सांगून जातं. त्याच्या लहान मनात आता पंडित आणि मौलवी, मंदिर आणि मसीद, देव आणि अल्लाह यातला कुठलाच भेद उरलेला नाही. ही कथा संपताना एक महत्वाचा प्रश्न मागे सोडून जाते. आपण मोठी माणसं या गुंतागुंतीच्या जगात नियमांमध्ये आणि भेदांमध्ये इतके अडकतो की मूळ सत्यच विसरून जातो का? कदाचित सर्वात मोठं सत्य हे अशाच सोप्या आणि निरागस तर्कात लपलेलं असेल. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?